अरे निवडणूक आयोगाने निर्णय प्रक्रिया घेताना वापरलेले संदर्भ चुकीचे होते हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांवर शेवटच्या 2 दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर कपिल सिब्बल यांनी सवाल उपस्थित केलेले होते आणि जाता जाता जसं सोमेश तू म्हणतो आहेस की हा धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारचं विधान करून कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवलेला आहे। त्यामुळे आत्तापर्यंत या सगळ्या सुनावणीच्या परिप्रेक्षातच नसणारा एक मुद्दा आता अधिकृतपणे चर्चेचा आर्ग्युमेंटचा भाग होणार आहे आणि कपिल सिब्बल यांनी हा जो मुद्दा आणलेला आहे शेवटी याचा इथून पुढे ज्या पार्टीचा आता युक्तिवाद करणार आहेत, शिंदेंकडून जो युक्तिवाद होईल, निवडणूक आयोगाकडून होईल, विधानसभा अध्यक्षांकडून होईल, त्या सगळ्या त्यांच्या आर्ग्युमेंट्सवर या मुद्द्याचा कसा आणि किती प्रभाव पडू शकणार आहे? नाही, निश्चितच या संपूर्ण मुद्द्याचा प्रभाव पडणार आहे। कारण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की पहिल्यांदा ही मागणी झालेली आहे। कारण कोर्टासमोर युक्तिवाद करणं हा मुद्दा वेगळा आहे। तुम्हाला काय हवंय, म्हणजे उदाहरणार्थ 2 लोकांमध्ये जर 2 नवरा बायकोंमध्ये भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर ते कोर्टात गेले, तर कोर्टात गेल्यानंतर काही प्रश्न तयार होतात। उदाहरणार्थ तुम्हाला काय हवंय, तुम्हाला घटस्फोट हवाय का, तुम्हाला मुलाची कस्टडी हवी आहे का, तुम्हाला घटस्फोट झाल्यानंतर प्रॉपर्टीचं डिव्हिजन कसं झालं पाहिजे हे हवंय का, मागण्या काय होतात हे फार महत्त्वाचं आहे। सध्या कपिल सिब्बलांनी ज्या नोटवर आणि ज्या वाक्यावर आपला युक्तिवाद संपवला की धनुष्यबाण हा जर त्यांना मिळू शकत नसेल, मला मिळू शकत नसेल, दे कांट हॅव इट, त्यांना मिळू शकत नाही, तर तो गोठवला गेला पाहिजे, इट हॅज टू बी फ्रोझन, हे पहिल्यांदाच कपिल सिब्बल म्हणालेत। आजपर्यंत उद्धव ठाकरे हे वाक्य निवडणूक आयोगासमोर म्हणाले नाहीत, उद्धव ठाकरेंकडून ही मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली गेली नाही, उद्धव ठाकरेंकडून ही मागणी दिल्ली उच्च न्यायालयात 2दा सुनावणी झाली। इलेक्शन कमिशनकडे जेव्हा पिटिशन फाईल झालं होतं एकूण शिवसेना पक्ष चिन्हासाठी, त्यावेळी एकतर इलेक्शन कमिशनने कोणत्याही प्रकारची सुनावणी घेऊ नये म्हणून पहिला एक अर्ज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला होता उद्धव ठाकरेंच्या वतीने। तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं इलेक्शन कमिशनने सुनावणी घेऊ नये, दिल्ली उच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनला स्थगिती द्यायला नकार दिला। त्यानंतर मग ते प्रकरण अंतिमता निकाली निघालं, दिल्ली उच्च न्यायालय म्हणालं की इलेक्शन कमिशन याबाबत निर्णय करू शकतं धनुष्यबाण कुणाचा आहे। त्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा अपिलात उद्धव ठाकरे आले होते, तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावण्यांवर स्थगिती देण्याची मागणी केली। तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचने सुद्धा किंवा त्यापूर्वीच्या बेंचने सुद्धा कधीही स्थगिती दिली नाही, स्थगिती द्यायला नकार दिला। निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण आमचा आहे ही मागणी उद्धव ठाकरेंची होती। आता पहिल्यांदा असं झालेलं आहे की सिब्बलांच्या युक्तिवादामध्ये त्यांनी म्हटलंय की दे कांट हॅव इट, देन इट शुड बी फ्रोझन, म्हणजे त्यांनी पण एक बेकायदेशीर काम केलंय। जर आम्ही बेकायदेशीर काम केलं असेल तर 2018ची घटना बेकायदेशीर असेल तर त्यांचंही स्ट्रक्चर बेकायदेशीर आहे, आमचंही स्ट्रक्चर बेकायदेशीर आहे, तर दोघांवरही कारवाई म्हणजे दोन्ही बुलडोज झाले पाहिजेत, म्हणजे पक्षाचं चिन्ह हे कोणत्याही अर्थाने मी दिलं नाही पाहिजे एकनाथ शिंदेंना, ते गोठवलं गेलं पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी आणि युक्तिवाद हा कपिल सिब्बलांनी केला, जो या संपूर्ण प्रकरणातला नवीन मुद्दा आहे। नाहीतर 2022 पासून जे मुद्दे आज कपिल सिब्बलांनी 6.5 दिवसांच्या आपल्या युक्तिवादामध्ये मांडलेत त्यात काहीच नवीन नाहीये। हेच मुद्दे त्यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडले होते, हेच मुद्दे त्यांनी कॉन्स्टिट्यूशनल बेंच समोर मांडले होते, हेच मुद्दे त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मांडलेले होते, हेच मुद्दे त्यांनी निवडणूक आयोगासमोर मांडले की 18ची घटना, 99ची घटना, आम्ही पक्षप्रमुख, त्या घटनेच्या आधारेच एकनाथ शिंदेंना तिकीट मिळालं, एकनाथ शिंदेंना पक्षनेतेपद मिळालं, यात नवं काहीच नाहीये। हे विधानसभा अध्यक्षांपुढे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। हे सोडून गेले तेव्हा त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला एक प्रकारे त्यांच्या कृतींच्या माध्यमातून, त्यांच्या ॲक्शन्सच्या माध्यमातून, आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना कोणत्याही प्रकारे अधिकार राहत नाही या सगळ्या बाबतीमध्ये पक्षावर क्लेम करण्याचा। हे सगळे मुद्दे नवे नाहीत, राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, हा मुद्दा, हा युक्तिवाद त्यांनी मांडला सर्वोच्च न्यायालयापुढे। सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तो मान्य केला की होय, भारतीय संविधानामध्ये विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत। राजकीय पक्ष असा उल्लेख आहे 10व्या अनुसूचित, विधिमंडळ पक्ष असा उल्लेख आहे, त्यामुळे या 2 संज्ञा वेगवेगळ्या आहेत, 2 कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत, हे सगळं मान्य झालेलं आहे। हा युक्तिवाद अनेकदा झालेला आहे, पण ज्या प्रमुख मागण्यांमध्ये ही मागणी आजवर कधी सर्वोच्च न्यायालयात कुणी केलेली नव्हती की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, ही मागणी पहिल्यांदा या स्वरूपाचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी केलाय। त्यामुळे एक प्रकारे त्यांनी आर्ग्यू करत असताना
केली गेलेली ती एक अप्रत्यक्ष मागणी आहे, एक लॉजिक दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने काय केलं पाहिजे, व्हॉट सुप्रीम कोर्ट शुड डू, तर सुप्रीम कोर्टाने काय केलं पाहिजे हे सांगत असताना कायद्याच्या मुद्द्यांच्या आधारावर ते म्हणतात की दे कॅनॉट क्रिएट पॅरिटी ऑन इलिगल ग्राउंड्स, म्हणजे जर हे पण इलिगल असेल, जर सेम ग्राउंडवरती आमचे पक्ष तयार झाले असतील, 18च्याच पक्ष घटनेखाली ते काम करत होते, आम्ही करत होतो, सर्व गोष्टी सारख्या असतील, तर मग त्यांना लेजिटिमसी कशी काय मिळू शकते, म्हणजे त्यांच्याकडे पक्ष आहे आणि त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे, असा निर्णय कसा काय होऊ शकतो. आणि त्यामुळे हे म्हटलं गेलं की या आधारावर जर आज निर्णय करायचा असेल तर सुप्रीम कोर्टने म्हटलं पाहिजे की धनुष्यबाण गोठवला जायला हवा. आणि ही मागणी यासाठी पहिल्यांदा प्रमुख ठरते कारण सिब्बलांनी ते म्हटलंय, म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी तुम्ही गोठवा असं म्हटलं नाही, पण तो गोठवला गेला पाहिजे हे लॉजिक त्यांनी दिलंय. म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय केलं पाहिजे हे जेव्हा वकील आपापल्या आशिलासाठी, आपापल्या क्लायंटसाठी कोर्टासमोर मांडत असतात वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे, तर्काच्या आधारे, युक्तिवादाच्या आधारे, तर ते युक्तिवाद देत असताना त्यांनी जो सुप्रीम कोर्टाला मार्ग दाखवलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाला मार्ग दाखवत असताना ते म्हणतात इट शुड बी फ्रोझन, तर तो गोठवला गेला पाहिजे असं जर सिब्बलांचं म्हणणं असेल तर ही पहिल्यांदा मागणी आहे, ही पहिल्यांदा मोठी मागणी ठरते. कारण सुप्रीम कोर्टाला आता या मुद्द्यावर सुद्धा विचार करावा लागेल की धनुष्यबाण गोठवायचा की नाही. पण पहिल्यांदा ही मागणी झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात कुणीच आतापर्यंत अशा स्वरूपाची मागणी केलेली नव्हती, ना शिंदेंनी केली होती, ना उद्धव ठाकरेंनी केली होती. आता पहिल्यांदा अशा स्वरूपाचं लॉजिक देण्यात आलंय की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. एक शिवसेना जर आम्हाला मिळू शकत नसेल आणि त्याच आधारावर जर त्याच मुद्द्यांच्या त्याच घटनेच्या आधारावर काम करणाऱ्या त्यांनाही दिली जाऊ शकत नसेल तर त्या आधारावर हे फ्रीज केलं पाहिजे, हे चिन्ह गोठवलं पाहिजे. त्यामुळे त्यांची जी मूळ मागणी आहे की धनुष्यबाण आम्हाला मिळायला हवा, त्यानंतर मग शिंदेचे सर्व आमदार अपात्र ठरायला हवेत, त्यानंतर मग त्यांची जी मूळ मागणी आहे की एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये पक्षाची घटना बरोबर होती, 2018च्या घटनेनुसार पक्ष आमच्याकडे होता, राजकीय पक्ष आमचा आहे, विधिमंडळ आणि राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत. विधिमंडळ पक्ष म्हणजे फक्त आमदारांचा पक्ष असतो, तो राजकीय पक्षातूनच जन्माला येतो, राजकीय पक्ष संघटना महत्त्वाची असते. हे सगळे मुद्दे त्यांनी मांडले, यापूर्वी सुद्धा मांडले गेलेले होते. परंतु या संपूर्ण युक्तिवादामध्ये कधीच असा उल्लेख झाला नव्हता की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, ह्याच्यावरच आणखी गोठवला गेला पाहिजे, धनुष्यबाण फ्रीज केला पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे की ज्यावेळी पक्ष आणि चिन्ह असा एकत्रितपणे आपण विचार केला जातो, कुठलाही निर्णय तो निवडणूक आयोगाचा असेल, विधानसभा अध्यक्षांचा असेल किंवा आता न्यायालयामध्ये जी काही सुनावणी सुरू आहे, त्यामुळे पक्ष आणि चिन्ह या दोन गोष्टी एका अर्थाने आपण बघितलं तर त्या एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत. त्यामुळे जर चिन्ह गोठवणं अशी जर मागणी करत असतील कपिल सिब्बल, तर पक्षासंदर्भात या मागणीकडे आपण कसं बघायला हवं किंवा कसं बघितलं गेलं जाऊ शकतं कायद्याच्या परिप्रेक्षामध्ये की केवळ चिन्हावर एखादी मागणी करणं ही त्या पक्षाच्या बाबतच्या निर्णयाशी कशी रिलेट करता आली पाहिजे? नाही, निश्चितच याचा परिणाम हा पक्ष गोठवण्यावर सुद्धा होऊ शकतो. कारण यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही पक्षांच्या बाबतीत अशा स्वरूपाचे निर्णय झाले. प्रामुख्याने ज्यावेळी जनता पार्टी फुटली त्यानंतर जनता दल कुणाचा, तर जनता दलाची जी शक्ल झाली त्यामध्ये जनता दल समाजवादी, जनता दल युनायटेड, JDS, JDU हे जे पक्ष तयार झाले, तर या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पक्ष गोठवणं म्हणजे चिन्ह गोठवणं याचा अर्थ संबंधित पक्ष कुणाचाही कायदेशीरदृष्ट्या नाही, दोन्ही लोकांनी, दोन्ही गटांनी आपापले स्वतंत्र पक्ष घेऊन काम करावं असा त्यातून अर्थ निघतो किंवा असा त्यातून निर्णय होऊ शकतो किंवा असा निर्णय केला जाऊ शकतो. परंतु या सगळ्यात एक मूळ मेक अशी आहे, म्हणजे अयोध्येला काय झालं पाहिजे, तर तिथे मशिदही नको, मंदिरही नको, हॉस्पिटल झालं पाहिजे, असं जे लॉजिक असतं त्या लॉजिकवर कायद्यामध्ये फार काळ निर्णय किंवा टिकाव लागू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की एकतर तो मुद्दा कुणाचा आहे, हे पक्ष एकतर तो उद्धव ठाकरेंचा किंवा एकनाथ शिंदेंचा आहे, हे ठरवावं लागणार आहे. जर तो पक्ष डिस्फंक्शनल आहे किंवा तो पक्ष काम करू शकत नाहीये, त्या पक्षाची घटनाच अयोग्य आहे, सध्या परिस्थिती अशी आहे की त्या पक्षाच्या बाबतीतला कोणताही निर्णय केला जाऊ शकत नाहीये, तर गोठवणं हे तात्पुरतं इंटरिम रिलीफ असू शकते एखादा निर्णय होईपर्यंत. आणि जे पूर्वी झालं होतं, म्हणजे जेव्हा आपल्याला आठवतंय की जेव्हा पहिल्यांदा वाद निर्माण झाला की धनुष्यबाण कुणाचा आहे, एकनाथ शिंदेंचा आहे की उद्धव ठाकरेंचा आहे, त्यावेळी निवडणूक आयोगाने निर्णय केला होता की आपण हा गोठवत आहोत आणि ढाल तलवार आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव
एकनाथ शिंदेंना आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं आणि उद्धव ठाकरेंना मशाल देण्यात आली आणि शिवसेना कंसात उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव त्यांच्या पक्षाला देण्यात आलं। त्या आधारावर पुढे ते ऋतुजा लटकेंची निवडणूक लढले अंधेरीमध्ये आणि त्यानंतर मग पुढे सगळा इतिहास आणि त्यावेळेसच्या घटना आपल्याला आठवतात।